आज स्वामी समर्थांचा प्रकट दिनासाठी मी बेसनाचे लाडू करणार आहे। त्याच्यासाठी हे बेसनाचे पीठ 2 कप आहे। पिठी साखर घेतलेली आहे, ती वेलदोडा घालून बारीक करून घेतलेली आहे 1.5 कप। हे बदाम, तूप आणि केशर घालून ठेवलेले दूध आहे। हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते पॅन मध्ये ठेवते आणि हे आपण छान भाजून घ्यायचं आहे। कोरडंच भाजणार आहे, कारण काय झालं, माझ्याकडे भरड पीठ नव्हते। बेसनाचे लाडू करायला भरड पीठ असलं की लाडू छान मस्त होतात आणि रवाळ होतात, ते टाळ्याला चिकटत नाही। पण माझ्याकडे आज होते ते बारीक पीठ होते, म्हणून मी हे कोरडे थोडा भाजून घेणार आहे, एक 5-10 मिनिटे। हे कोरडे पीठ मी आता भाजते, ते 5 मिनिटे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ते रवा लाडू होण्यास मदत होईल। आणि लाडू करताना चमचाही घ्यायचा आहे, तो असं प्लास्टिकचा हँडल असलेला घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ते स्टीलचं असेल की तापलं जातं आणि तापलं जात नाही आणि व्यवस्थित आपण हलवू शकतो। तुम्ही बघू शकताय आता हे पीठ भाजत आलेलं आहे कोरडं, त्याचा असा एक खमंग वास यायला लागला आहे। मी आता हे एका चाळणीत काढून चाळून घेणार आहे। आता हे पीठ चाळून घेतल्यामुळे जे आपले बारीक पीठ आहे त्याचा काही फरक पडणार नाही, ते रवाळ आणि छानच लाडू होणार। आता हे चाळलेलं पीठ मी परत पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि आता मी याच्यात तूप घालणार आहे। यावेळेला आच ही मध्यमच पाहिजे गॅसची। आता याच्यात मी 3 चमचे तूप घालते। तूप घातल्यानंतर आपण हे एकसारखं हलवायचं आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे। आता पिठात हे तूप मिक्स व्हायला लागले, पण या स्टेजला तुम्ही तूप घालायची परत गडबड करू नका, कारण हे अजून पूर्ण मिक्स झालेलं नाही आहे पीठ। आणि एक थोडा वेळ 2-3 मिनिटं भाजल्यानंतर आपल्या लक्षात येईल। तुम्ही बघू शकताय 2-3 मिनिटांनंतर भाजल्यानंतर हे पीठ कसं झालेलं आहे। मला वाटतं की आणि एखादा चमचा तूप घालावं, म्हणजे छान मऊ लाडू मिळतील आपल्याला, म्हणून मी अनेक चमचा तूप घालते त्याच्यात। आता बऱ्यापैकी पीठ भाजत आलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला पण थोडं भाजून घेतलं होतं, त्यामुळे आता तूप घातल्यानंतर फार वेळ भाजावं लागत नाही आणि 1-2 मिनिटं भाजल्यानंतर आपण बंद करूया गॅस। तुम्ही बघू शकताय पीठ आता भाजत आलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय, छान भाजलेला आहे, वास तुपाचा छान येतोय। त्या ह्याच्यात स्टेजमध्ये अजिबात गॅस मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे पीठ। आणि आता हे व्यवस्थित पीठ भाजलं आहे, त्याच्यामध्ये मी आता गॅस बंद करणार आहे आणि त्यामध्ये केशर घातलेलं दूध घालणार आहे। आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे छान मोकळं पीठ मिळते आपल्याला। दूध आणि केशर घातल्यामुळे रंगही छान येतोय त्याचा। आणि हे व्यवस्थित हलवायचं आहे, नाही तर चिकटण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता पीठ छान मोकळं झालेलं आहे आणि आता साखर घालायसाठी ते गार व्हायची आपल्याला वाट बघायला पाहिजे। ज्यावेळेला पीठ गार होईल तेव्हा मी साखर घालून मिक्स करताना आणि लाडू वळताना परत दाखवेन तुम्हाला। हे पीठ आता कोमट झालेलं आहे, त्यात आता मी ही आपण बारीक करून घेतलेली साखर घालणार आहे। थोडीशी साखर ठेवते बाजूला, समजा लागली तर आपण घालू शकतो, पण लागणार नाहीच, कारण माझ्याकडे थोडंसं कमी गोड लागतं, त्यामुळे मी त्यातली साखर काढून ठेवली आहे।
आता ही पिठामध्ये ही साखर आपण व्यवस्थित घालून घ्यायची आणि याच्यात मी साखर बारीक करतानाच त्यामध्ये वेलदोडाही घातलेला आहे, त्यामुळे आता वरून घालायची आपल्याला काही गरज नाही आहे. आता ही पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. असं हे व्यवस्थित पीठ झालेलं आहे. ह्याच्यामुळे व्यवस्थित लाडू बांधले जातील. मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते. आपल्याला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण करून घ्यायचा लाडू. ह्याला मी डेकोरेशनसाठी बदाम लावते.